लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी घेतले टोकाचे पाऊल। पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथील अल्पभूधारक शेतकरी भगवान शेषराव ढाकणे वय 52 वर्ष यांनी सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। ही हृदयद्रावक घटना 17 जुलै रोजी गुरुवारी सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास घडली। मयत शेतकरी भगवान ढाकणे यांच्याकडे गट क्रमांक 53 मधील केवळ 3 एकर शेती होती। पिकांचे वारंवार नुकसान, उत्पन्नाचा अभाव आणि खासगी व सरकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न होणे या सगळ्या अडचणींमुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते। आपल्या कुटुंबाला फवारणी करायला जातो असे सांगून ते शेतात गेले आणि तिथेच विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे। या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र आंबेकर करीत आहेत। सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.